नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जागा वाटपाचा मुहूर्त अजूनही लागत नाही. बैठका चर्चा सुरू आहेत. अगदी नवी दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या. शुक्रवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे गटातील मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यात वर्षावर चर्चा झाली. वाद असणाऱ्या जागांवर ही चर्चा झाली. यात छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. भाजपाचे नेते नितेश राणे यांनी सागर बंगल्यावरून आदेश आला तर बच्चू कडू यांचा वादळ शमेल असं म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी नितेश राणे सारखा हलक्या गाण्याचा माणूस कोणी नाही. त्यांनी मोदीची उघडी पोस्ट व्हायरल केली होती. ब्रह्मदेव जरी आला ना तरी बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही. नितेश राणेचा असेल. आमचा बाप शेतकरी आहे. आम्हाला थांबवण्याची ताकद भारतात तरी कोणत्या नेत्याकडे नाही असं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिलं आहे. विजय शिवतारे यांनी बंड केलं होतं ते आता थांबलं आहे. बच्चू कडू थांबणार का असे विचारता त्यांनी ब्रह्मदेव जरी आला तरी आता बच्चू कडूला कोणी थांबवू शकत नाही असं बच्चू कडू म्हणाले. गेल्या वर्षी सप्टेंबर नंतर मराठा आंदोलन राज्याच्या केंद्रस्थानी आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे राज्यात हिरो ठरले. एका सर्वसामान्य माणसाच्या या भरारीची जागतिक माध्यमांनी पण दखल घेतली. मराठा आंदोलकांच्या काही मागण्या मान्य झाल्या तर काही मुद्द्यांवर सरकारने फसवणूक केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. लोकसभा निवडणुकीत मतपेटीतून ही नाराजी व्यक्त होण्याची भीती सर्वत्र राजकीय पक्षांना वाटत आहे तर काही जणांना ही एक मोठी खेळी वाटत आहे. लोकसभा निवडणूक 2024 साठी प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार देण्याच्या हालचाली झाल्या. अंतरवाली सराटीत त्यानंतर बैठक झाली. त्यात मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात खल झाला. आज 30 मार्च रोजी या सर्व बैठकांचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. नगर दक्षिण मधून ते लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी तुमचे नुकसान होऊ देणार नाही, मी त्याची भरपाई करणार असं कार्यकर्त्यांना म्हणताना अक्षरशः रडू कोसळलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या वयात आपण त्रास दिला. आता त्यांच्या नेतृत्वाखाली आपण लोकसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू असेही त्यांनी म्हणाले. आपल्यावर आज ही वेळ का आणि कोणी आणली याबाबतही कधीतरी बोलू असंही ते म्हणाले. आमदारकीचे अनेक महिने शिल्लक असताना आपल्याला राजीनामा द्यावा लागत आहे. कायद्यात अडकू नये म्हणून राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.